रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवेचन ऐकवणार आहे. मनाचे कान करून ऐका. अभंग आहे नेनो फुंको कान. म्हणजे कान फुंकणारे काही गुरु असतात, तेव्हा कानमंत्र देणारे काही गुरु असणारे जे आहेत ते काय कानात सांगतात त्यांच्या परंपरेप्रमाणे आणि त्याप्रमाणे ते गुरुत्व मिळवतात आणि शिष्य संप्रदाय आपला तयार करतात. तेव्हा काय कानात सांगितलं ते दुसऱ्याला माहिती नसतं. ज्याच्या कानात सांगितलं त्याला कळतं का नाही हे त्याला माहिती नसतं. आणि हा काय त्याची परंपरेने कानात सांगतो आणि त्याला कान फुंकतो झालं फुंकलं किंवा काय मंत्र असतो त्याची त्याला माहिती. आणि म्हणून तुकाराम महाराज आणि संत काय म्हणतात की ज्ञानमंत्र देणारा गुरु पाहिजे. ज्ञान, जगत काय, ब्रह्म काय, माया काय, पंचमहाभूत म्हणजे काय, मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे अंतःकरण चतुष्टय म्हणजे काय, मनुष्य जन्माला येतो म्हणजे काय येतो, कुठून येतो, कसा जातो, काय करायला पाहिजे, याचं जे ज्ञान सांगायचं त्याच्याऐवजी कानात काहीतरी फुरफुर करायचं. तेव्हा त्याच्याविषयी महाराज प्रकाश टाकताना अभंगात म्हणतात नेनो फुंको कान. आता हे कुठं सांगतात, कोणाला सांगतात? तर अभंगावरून असं दिसतं आहे की पूर्वी संतांच्या सभा भरत असायच्या आणि आपण जी साधना करतो प्रत्येकाने आपापल्या साधनेचं फलित सांगायचं असतं की बाबा मला साधनेचा हा फायदा झाला, की माझ्या साधनेमध्ये ही कमतरता मला वाटली त्यामुळे माझी ती साधना फेल गेली. असं प्रत्येकाने आपापले अनुभव विदित करायचे असतात. आणि ते तशी सभा भरली असताना तर प्रत्येकाने आपापलं मत सांगितलं, आपापले अनुभव सांगितले. तर तुकाराम महाराज आपले अनुभव सांगताना त्या संत सभेत म्हणतात, त्या संत सभेत कोण असतं? तर संत सभेमध्ये संत, महंत, सिद्ध, ऋषी हे असे सगळे महान लोक आहेत. आणि त्या सभेमध्ये तुकाराम महाराज आपला स्वतःचा अनुभव त्यांच्यापुढे कथन करतायत. नेनो फुंको कान. महाराज म्हणतात मी कान फुंकायचं काय जाणत नाही आणि मला ते मान्य पण नाही आहे. नाही एकांतीचे ज्ञान. आणखीन काय नाही, एकांताच या. आणि एकांतात मी तुम्हाला सांगतो एकस्य अंतः एकांतः. एकाचाही जिथे अंत होतो असं जे आत्मस्वरूप आहे त्याला म्हणतात एक अंत. तर काय काय लोक एकांताचा वेगळा वेगळा फायदा उठवतात आणि आमचं ज्ञान एकांतात असतं आणि आम्ही कोणा देखता नाही सांगत आणि आमचा गुरुमंत्र फार गुप्त असतो आणि एकांतात चला आणि एकांतात सांग. असं एकांत जे आहे ना, तर ते एकांतामध्ये काय तत्त्वम असी वेदाचा महामंत्र आहे हा. ते तू आहेस म्हणजे तत् ब्रह्मत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. आणि मग त्याचं विश्लेषण ते एकट्याला आणि एकांतात सांगायचं. असं जे अत्युच्च तत्त्वज्ञान आहे तर तेही मला काय फारसं आवडत नाही, माहिती नाही असं महाराज म्हणतात. नाही एकांतीचे ज्ञान तुम्ही ऐका हो संत. तुम्ही बहुवचन आहे, ऐका. कोण? संत. तुम्ही संत आहात, महंत आहात, सिद्ध आहात, ऋषी आहात, ऐका तुम्ही. माझा सादरी वृत्तांत. माझा सादर वृत्तांत. आदरेन सहितम सादरम. आदराने मी तुम्हाला सांगतो आहे की माझा जो वृत्तांत आहे, कसला वृत्तांत आहे? जीवनाचा वृत्तांत, साधनेचा वृत्तांत, अनुभवाचा वृत्तांत मी तुम्हाला सांगतो आहे, ऐका. नाही देखिला तो डोळा. तो म्हणजे तो देव, तो ईश्वर मी काय प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला नाही. देव दाखवू सकळा. कारण काहींनी प्रश्न महाराजांना विचारले असावेत की महाराज तुम्ही देव भेटला म्हणतात, देव हे करा, मग तुम्ही दाखवा ना, लोकांना डोळ्यांनी बघू द्या ना. तुम्ही डोळे भरून पाहिला वगैरे असं म्हणताना मग लोकांना दाखवा ना. तर महाराज म्हणतात मी पाहिलाच नाही तर देव दाखवू सकळा. तर सगळ्यांना कसं काय मी दाखवणार? चौथ्या चरणात महाराज म्हणतात
चिंतनाच्या सुखे, पण मी देवाचं चिंतन केलेलं आहे, मंथन केलेलं आहे, आणि त्या मंथनातून जे विचाराचं लोणी निघालेलं आहे ना, ते की देव काय आहे, देवाचं स्वरूप काय आहे, देव कशाला म्हणतात, हे सगळे विचार मंथन मी केलेलं आहे. चिंतनाच्या सुखे, आणि त्या चिंतनामध्येच जो मला आनंद होतो आहे, त्या भावनेमध्ये, तुका म्हणे नेने दुःखे, त्या साधनेतच मला फार मोठा आनंद होतो आहे. सगळे दुःख नाहीसे होतात मला त्या चिंतनामुळे. असं जे चिंतन आहे, ईश्वर चिंतन, कोहम किमिदम जगत, काय आहे देव म्हणजे नेमकं काय आहे, असे वेगवेगळ्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचं स्वरूप सांगितलेलं आहे. तर तुका म्हणे आम्हा शब्दाची हा देव, एका अभंगात म्हटले, शब्द हाच आमचा देव आहे. आणि अनेक अभंग आहेत. देव भेटीचे लक्षणं, चित्तीर आहे समाधान. देव भेटला म्हणजे काय, चित्तात समाधान राहायला लागलं की समजावं की याला देव भेटला. समाधान हेच देवाचं स्वरूप आहे. सगळ्या सद्गुणांचा समुच्चय म्हणजे देव आहे. ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीतेमध्ये म्हणतात, तो षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे. म्हणजे काय की त्याच्या ठिकाणी 6 गुण आहेत. ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतो. हे 6 गुणाचा समुच्चय म्हणजेच देवाचं स्वरूप, असं संतांचं म्हणणं आहे. देवची बरी तुका म्हणे खरे तुम्ही, असं देवाचं स्वरूप सांगताना, जननो हे हा अवघा जनार्दन, जनी जनार्दन संत बोलती वचन, तेव्हा संतांचं सामग्र्य स्वरूप जे देवाचं आहे ते सांगितलेलं आहे. देवळापुरताच देव नाही तर देव व्यापक आहे. आणि नरनारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा, असं व्हायला पाहिजे की सगळे देव दिसले पाहिजे. आणि तेच आहे ज्ञानाचं स्वरूप, तेच आहे आत्म. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आत्मल्यासुद्धा देव मानलेला आहे. असं जे देवाचं वैविध्य, देवाचं स्वरूप आहे, म्हणजे जसं व्यष्टी आणि समेष्टी किंवा स्वरूप आणि विश्वरूप या दोन्ही गोष्टी जाणणं म्हणजेच खरा परमार्थ आहे, असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.